स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। महाडमधील पत्रकार आणि समस्त महाडकरांतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली। राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजित पवार यांचे विमान दुर्घटनेमध्ये बुधवारी निधन झाले असून गुरुवारी सकाळी 12 वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यविधी करण्यात आल्यानंतर महाड शहर आणि तालुका पत्रकारांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी अनेक पत्रकार यांनी स्वर्गवासी अजित पवार यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करत पत्रकार आणि स्वर्गवासी अजित पवार यांच्या नात्यांबाबत विचारमंथन केले। अजित पवार यांचे वेळेचे बंधन सडेतोड भूमिका ही महत्त्वपूर्ण असल्याचं मत व्यक्त केले। वेळेचं बंधन पाळणे हीच खरंच श्रद्धांजली असे मत पत्रकारांनी व्यक्त केले। यावेळी तहसीलदार महेश शितोळे, महाड शहर पोलीस ठाण्याचे रमेश तडवी, तालुका पोलीस ठाण्याचे अनिल जाधवसह पोलीस कर्मचारी, महाड नगरीचे उपाध्यक्ष संदीप जाधव, शिवसेनेचे विकास गोगावलेसह महाडचे पत्रकार, महिला पत्रकार उपस्थित होते। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला युवासेना कोर कमिटीचे सदस्य विकास गोगावले आलेले आहेत, ते या ठिकाणी शोक व्यक्त करतील। मी आदरणीय दादांना सर्वप्रथम आमच्या पूर्ण गोगावले परिवाराच्या वतीने तसंच मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या वतीने, शिवसेना संघटनेच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि संपूर्ण महाड पत्रकारांच्या वतीने आज दादांना श्रद्धांजली वाहायचा कार्यक्रम आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी आयोजित केला आहे। सर्व पक्षीय लोकांना या ठिकाणी आपण बोलवलं, सर्व विविध क्षेत्रातील प्रशासकीय लोकांना या ठिकाणी बोलवलं, परंतु दादांची एक आठवण मी आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगेन की अजितदादांसारखा पुन्हा उपमुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये होणे नाही। गेले 6 वेळा दादा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी काम करत होते आणि अर्थ खात्याचं एक चांगलं प्रभावी खातं त्यांच्याकडे या ठिकाणी होतं आणि असं दादाने जाण्याने आज महाराष्ट्राचं खूप मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। दादाच्या जाण्याने आज संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी दुःखमय झालेला आहे आणि अजितदादांना पुन्हा आमच्या पूर्ण गोगावले परिवाराच्या वतीने आणि तुम्ही सर्व पत्रकाराच्या वतीने मी दादांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो। जय